कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा. क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव. जाधवांकडून खंत व्यक्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर, तर ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 माजी आमदारांसह जिल्हा परिषद अध्यक्षांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होणार. दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानामध्ये शिंदेंची जाहीर सभा. माजी आमदार झाले, आता आजी आमदारांचा प्रवेश. अनेक मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मी कुणाचंही नाव आता घेणार नाही. शिवसेनेतील इन्कमिंगवर उदय सामंतांचं सूचक विधान. ऑपरेशन यशस्वी होऊन पेशंट बरा झाल्यानंतरच ऑपरेशन टायगर संदर्भात सांगणार. पक्ष प्रवेशाबाबत आधीच बोलल्यावर समोरचे सावध होतात. मंत्री शंभूराज देसाईंचंही वक्तव्य. भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट. मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर त्यांच्या निवासस्थानी धसांकडून भेट, तर बावनकुळेंच्या घरी सुद्धा मुंडे धसांची 4.5 तास चर्चा झाल्याची माहिती. बीड हत्या प्रकरणावरून सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमधील मनभेद दूर करू. धस मुंडेंनी एकत्रित काम केल्यास देशमुखांना अधिक चांगला न्याय मिळेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला. धनंजय मुंडे, सुरेश धस, वाल्मिक कराड एकच, तर धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला. धस मुंडेंना पाठिंबा देत असल्यास जनता त्यांना क्षमा करणार नाही. संजय राऊतांचा निशाणा. आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील. भाजपच्या संघटना पर्व कार्यशाळेमध्ये रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. सूत्रांची माहिती, तर विधानसभे संदर्भात सुद्धा दानवेंवर जनता थुंकली. राऊतांचं यावर प्रत्युत्तर. धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची बातमी कुणी लीक केली? काही लोकांवर शंका, मात्र लगेचच कुणावरही बोलणार नाही. आमदार सुरेश धस यांचा इशारा. बीडमधील 2 कोटी खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन गुलेच्या आवाजाचा नमुना घेतला. तपास अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर आता गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पालिका निवडणुकीपूर्वी नाशकात मनसेला पुन्हा धक्का. 25 ते 30 पदाधिकारी भाजपात जाणार. चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश. राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सुद्धा पक्षात गळती सुरूच. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक 24 फेब्रुवारीला ठाण्यात जनता दरबार घेणार, तर भाजप संपर्क प्रमुख म्हणून ठाणेकरांच्या समस्या जाणून घेणार. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप पक्षवाढीवर नाईकांचा भर. सिडकोकडून पुन्हा सर्वसामान्यांचा भ्रमनिरास, तर गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडतीची तारीख पुढे ढकलली. अंतिम यादीनुसार आता 21,399 अर्जदार पात्र. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये मॅनेजर हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून बंदी. गोरेगावच्या पत्राचाळीतील घरांसाठी आता 16 फेब्रुवारीऐवजी 26 फेब्रुवारीला सोडत. पत्राचाळीतील मूळ भाडेकरूंसाठीच्या पुनर्वसित इमारतींचं काम पूर्ण. राज्यामध्ये जीबीएस आजाराचे 5 बळी. नागपुरातील 55 वर्षीय रुग्णाचा आयसीयूत उपचारादरम्यान मृत्यू, तर सांगलीच्या मिरजेत सुद्धा दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती. पुण्यातील जीबीएस बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार. प्रत्येकी 100 MLD क्षमता असलेले 2 प्रकल्प उभारणार. पहिल्या टप्प्यातील कामासाठी 606 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता कोल्हापुरातनं राज्यव्यापी एल्गार, तर येत्या 20 फेब्रुवारीला कोल्हापुरात राज्यव्यापी बैठक होणार. 12 जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहणार. शनी शिंगणापूरमधील शनिदेवाला फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक केला जाणार. भेसळीच्या तेलानं शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय. जळगावच्या सराफा बाजारात चांदी 98,300 रुपयांवर. चांदीच्या दरात 2 दिवसात 3,000 वाढ, तर सोन्याचे दर 86,300 रुपये प्रतितोळा. राज्यामध्ये सोयाबीनची 11 लाख टन खरेदी, तर अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त. पणन विभागाची माहिती, तर 6 फेब्रुवारीपर्यंत 5,11,000 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी. अटल सेतू आज रात्री 11 वाजेपासून ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद. MMRDAच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार. प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार. पुण्यातील शिवसृष्टी पर्यटकांसाठी आता 3 दिवस बंद, तर भव्य सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी शिवसृष्टी बंद राहणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.